तर तिकडे लालबागचा राजा थोड्याच वेळात श्रॉफ बिल्डिंग परिसरात पोहोचणार आहे आणि तिकडे अर्थातच त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। वेदांत, सकाळपासून आपण बघतोय मोठ्या गर्दीमध्ये लालबागचा राजा मार्गस्थ झालेला आहे आणि आता तो काही वेळातच श्रॉफ बिल्डिंग परिसरात पोहोचतोय। वेदांत, अश्विन, आपण बघितलं साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागेल श्रॉफ बिल्डिंग पर्यंत लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचायला। मात्र इथे आपण बघतोय हिंदुस्थानचा राजा आता पुढे मार्गस्थ होतोय। श्रॉफ बिल्डिंगच्या इथे जो जाईल तिथे पुष्पवृष्टी याच्यावर केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय एकामागे एक हे गणपती बाप्पा पुढे सरकत आहेत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत गिरगाव चौपाटीकडे। जसं तू म्हणालास की लालबागचा राजा कधीपर्यंत श्रॉफ बिल्डिंग पर्यंत साधारणपणे 4:15 ते 4:30 पर्यंत लालबागचा राजा हा श्रॉफ बिल्डिंगच्या इथे येईल, कारण मोठ्या संख्येनं सर्व भाविक इथे जमलेले आहेत पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथे बघतोय कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली ही एल्फिस्टनच्या राजाची मूर्ती मोठ्या थाटात इथं विसर्जन मिरवणुकी राजा पुढे मार्गस्थ झालाय। तिथे पुष्पवृष्टी करण्यात आली। त्याच्यानंतर तेजूकाई असेल, रंगारी बदक असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, असे एकामागे एक गणपती बाप्पा ज्यांच्या मोठ्या मूर्ती आता पुढे मार्गस्थ होत आहेत आणि लालबागच्या राजाची वाट खरं तर हे सर्वजण बघतात, कारण लालबागचा राजा पुन्हा एकदा वळसा मारून म्हणजे भारत माता सिग्नल पासून वळसा मारून पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे येईल आणि त्यानंतर श्रॉफ बिल्डिंगच्या इथे येईल आणि तिथे पुष्पवृष्टी होईल आणि तो क्षण पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हे सगळे गणेश भक्त इथे येत असतात। आणि पुढे मग चिंचपोकळीचा माफ करा आपण जर बघितलं तर पुढे हा सगळा लालबागचा राजाचा जर मार्ग आपण बघितला तर चिंचपोकळीहून पुढे मग भायखळा आणि नंतर मग पुढे गिरगाव चौपाटी। साधारणपणे 18 ते 20 तास ही सगळी ही जी मिरवणूक आहे विसर्जन मिरवणूक ती लालबागच्या राजाची होणार आहे आणि आपण गर्दी बघतोय पूर्ण लालबागचा राजा। नक्कीच वेदांत, जसं तू सांगतोयस आता आणखी काही मिनिटं लागू शकतात, साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल श्रॉफ बिल्डिंगकडे बाप्पा पोहोचायला आणि मग पुढे तो मार्गस्थ होईल गिरगाव चौपाटीच्या दिशेने। तुझ्याकडनं आणखी अपडेट जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।